नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण भेट देणार आहोत महाकाल मंदिर, उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला। मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरता चारी बाजूंनी वेगवेगळे मार्ग आहेत। मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करण्याकरता मेन मार्केट लाईनमधून आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी आता निघालेलो आहोत। हे उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर भारतामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। महाकालेश्वरच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या मार्केटचा हा भाग आहे। या मार्केटमधूनच आपल्याला पुढे महाकालेश्वर मंदिराकडे जायचे आहे। या महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरती, गर्भगृह दर्शन तसेच शीघ्र दर्शन अशा 3 प्रकारच्या दर्शनाच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। ह्या तीनही प्रकारच्या दर्शनाकरिता आपण महाकालेश्वराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता। आम्ही ज्यावेळी या ठिकाणी गेलो होतो त्यावेळी आम्ही बुकिंग चेक केली असता भस्म आरतीची बुकिंग ऑलरेडी फुल होती, त्यामुळे भस्म आरती आम्हाला करता आली नाही। म्हणून आम्ही महाकालेश्वर दर्शनाकरिता जाण्याचा निर्णय घेतला। दर्शनाकरिता 2 प्रकारच्या एंट्रीज या ठिकाणी आहेत। एक शीघ्र दर्शन एंट्री म्हणजे आपल्याला चार्ज पे करून मंदिरामध्ये दर्शनाकरता आतमध्ये जाता येतं आणि अगदी कमी वेळामध्ये आपलं दर्शन पूर्ण होतं। आणि दुसरं सामान्य दर्शनाची लाईन, यामध्ये आपल्याला दर्शनाकरता वेळ लागू शकतो। आमच्यासोबत वयस्कर मंडळी असल्यामुळे आम्ही शीघ्र दर्शनाकरिता बुकिंग करण्यासाठी निर्णय घेतला। या ठिकाणी जर आपल्याला शीघ्र दर्शन करायचे असेल तर त्याचे बुकिंग काउंटर आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय। या बुकिंग काउंटरवरती जाऊन प्रति व्यक्ती 250 रुपये आपण चार्ज भरले असता आपल्याला शीघ्र दर्शन पास मिळते। ही पास घेऊन आपल्याला पुढच्या बाजूच्या गेटने आतमध्ये दर्शनाकरता जावे लागते। मंदिरामध्ये गर्दी कमी असेल अशा वेळी शीघ्र दर्शन पास काढण्याची आवश्यकता राहत नाही, परंतु बऱ्याच वेळा गर्दी जास्त असेल अशा वेळी दर्शनाकरिता उशीर लागू शकतो। म्हणून शीघ्र दर्शन पास घेऊन आपण कमी वेळेमध्ये महाकालेश्वराचे जवळून दर्शन घेऊ शकतो। ही शीघ्र दर्शनाची जी पास आहे त्या पासच्या एंट्रीमधून आपण महाकालेश्वराचे दर्शन जवळून घेऊ शकतो। तसेच जी फ्री लाईन आहे त्यामध्ये आपल्याला थोड्या दुरून महाकालेश्वराचे दर्शन होते। या शीघ्र दर्शन बुकिंग काउंटरच्या बाजूलाच बूट आणि चप्पल ठेवण्याकरता स्टँड आहे। आपण त्या ठिकाणी आपले शूज व चप्पल ठेवू शकतो। मंदिराच्या परिसरामध्ये मोबाईल नेण्यास निर्बंध आहे, परंतु तरीही बरेच भाविक भक्त आतल्या बाजूला मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जातात। जर आपल्याला मोबाईल आतमध्ये न्यायचा नसेल तर त्या काउंटरवरती आपण तो मोबाईल जमा करू शकतो। हे मंदिराच्या आतल्या भागाचे दृश्य आहे। यामध्ये आपण दर्शनाकरिता
महाकालेश्वराच्या गर्भगृहाकडे जातो आहोत। उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे अतिशय महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे। महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे। क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिरांचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जातात। उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे। भगवान यमराज दक्षिण दिशेला आहे, ज्याला कालाचा स्वामी देखील म्हणतात, म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल देखील म्हणतात। आपण बघतो आहोत आता आपण महाकालेश्वरच्या गर्भगृहामध्ये महाकालेश्वरचे दर्शन केल्यावरती बाहेर आल्यानंतर त्या परिसरामध्ये 7 ते 8 प्रकारचे लहान लहान मंदिरं आहेत। या प्रत्येक मंदिराला आवर्जून भेट द्या। दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते। प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो। राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका, पलाश यांची पाने जाळून महाकालची भस्म आरती केली जाते। हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढते। महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते। धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्य राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर थांबलेला नाही। ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्री मुक्कामी थांबत नाही। या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये हातात धागा बंध बांधून मिळतात। आपण नक्की आवर्जून या ठिकाणी हातामध्ये धागाबंध बांधून घ्यावा। आपण जर ऑनलाईन भस्मारतीची बुकिंग केली आणि जर आपल्याला भस्मारतीची बुकिंग मिळाली तर आपण आवर्जून भस्मारतीला उपस्थित राहावे। भस्मारतीच्या वेळी महाकालचे रूप खूपच वेगळे असते। शीघ्रदर्शन आपण ऑनलाईन पण बुक करू शकतो किंवा मी सांगितलेल्या काउंटरवरती जाऊन पण आपण शीघ्रदर्शनाची पास घेऊ शकतो। अशा या महाकालच्या मंदिराला एकदा आवर्जून भेट द्या। आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया ट्रॅव्हल विथ तुषारच्या एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन ठिकाणी पुढल्या वेळी। धन्यवाद।